आयुर्वेद हा भारताचा प्राचीन आणि समृद्ध ज्ञानवारसा असून आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत दीर्घकालीन निरामय आरोग्य राखण्यासाठी त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे। आधुनिक वैद्यकासोबत आयुर्वेद आणि निसर्गोपचार यांचा समन्वय साधल्यास अनेक जीवनशैलीजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते। मात्र आयुर्वेदाच्या शास्त्रीय तत्त्वांची आणि त्याच्या उपयुक्ततेची पुरेशी माहिती अजूनही समाजापर्यंत पोहोचलेली नाही। त्यामुळे आयुर्वेदाबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले। वैद्य डॉक्टर हरीश पाटणकर यांच्या ज्ञानसंकुल विद्यार्थी संघाच्या प्राचीन संहिता गुरुकुलातर्फे आयोजित दिग्गजांच्या मुलाखती या कार्यक्रमात ते बोलत होते। टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ वैद्य प्रवीण जोशी, संयोजक वैद्य डॉक्टर हरीश पाटणकर, डॉक्टर स्नेहल पाटणकर, गुरुकुलाचे विश्वस्त सुरेश मोहिते, नीता मोहिते आदी उपस्थित होते। यावेळी वैद्य संतोष सूर्यवंशी यांना कैलासवासी नानासाहेब पाटणकर स्मृती आयुर्वेद कृषीरत्न पुरस्कार तसेच वैद्य प्रवीण जोशी यांना आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला। वैद्य हरीश पाटणकर लिखित ECG ऑफ स्किन या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। गुरुकुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। गुरुकुलाच्या केशायुर्वेद उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त केशायुर्वेद रत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आले। शिक्षण क्षेत्रात अपवादाने घडणाऱ्या दुर्दैवी घटकांना पायबंद घालण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार NCERT कडून अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केले जात असल्याचं यावेळी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं। वैद्य जोशी यांनी बालपणापासूनच्या तसेच वैद्य म्हणून झालेल्या जडणघडणीचे किस्से सांगितले। वैद्य संतोष सूर्यवंशी यांनी हा भावनिक क्षण असून स्वयंपूर्ण खेड्यांच्या संकल्पनेनुसार स्वग्राम उपक्रमाची आखणी तंत्रज्ञानाची जोड देत वनऔषधी तसेच गोशाळा विकसित करण्यात येत आहेत, अशी माहिती दिली। स्वागतपर प्रास्ताविकात वैद्य पाटणकर यांनी प्राचीन संहिता गुरुकुलाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली। डॉक्टर हरीश पाटणकर एक आहे, लेकिन त्यांच्या हजारों जे विद्यार्थी आहे ते तुमच्या शारीरिक या तुमच्याशी जास्त उत्कृष्टता में जर येऊ शकले तेच योगदान असते। तर जसं मी शिक्षकांना सुद्धा सांगतो, शिक्षण का महत्त्वाचे आहे, इट कॅन चेंज जनरेशन। इथे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे बाळ आहे। एक शेतकरी या मजूर कुटुंबाचे जर जीवन या अर्थव्यवस्था चेंज करायचे, शिक्षण उपयुक्त मिळाला तेव्हाही चेंज होऊ शकते। जे काही गरिबी या जे काही दुष्चक्र आहे त्याच्याशी बाहेर निघण्याचे एकमेव शक्तिशाली मार्ग शिक्षण आहे। त्याच्याशिवाय मला काही आणखी मार्ग दिसत नाही।